नमस्कार, मी मिनल माळी मडवी. घेऊया राजकीय वर्तुळातून महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानाजवळ अनिकेत पवार या कार्यकर्त्यानं एक आगळा वेगळा फलक लावलाय. आदरणीय साहेब दादांना मुख्यमंत्री करण्यासाठी आपण ठामपणे उभे राहाल, हा विश्वासच नाही तर खात्री आहे, अशा आशयाचा हा फलक लावण्यात आलाय आणि हाच फलक सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची 25% अग्रिम रक्कम दिली जात असल्याची घोषणा झाली असतानाच धुळे जिल्हा मात्र त्यापासून वंचित आहे. याबाबत आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिलाय. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विम्याची रक्कम लवकरच मिळेल अशी माहिती त्यांनी दिली. या संदर्भात आपण पीक विमा कंपनी आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीमध्ये धाक दाखवून सर्व तिजोरी साफ करत होता, तीच धमक आता दादांनी दाखवावी. निधी मिळत नाही म्हणून रडण्यापेक्षा दुसऱ्याला रडवण्याची हिंमत नाही का? निधी मिळत नाही असं सांगून रडण्यापेक्षा दुसऱ्यांना रडवण्याची हिंमत आहे का? हे दादांनी आता दाखवावे, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार यांच्यावर केली. पवार कुटुंबियांच्या भेटीवर लक्ष देण्यापेक्षा आपल्या पक्षात काय सुरू आहे हे काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी पाहावे, असा उपरोधिक टोला आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी केला. निधीवरून कोणी आमदार नाराज असतील असं मला वाटत नाही. महायुतीवरून कुणीतरी गैरसमज निर्माण केलेला आहे. काही बालिश लोकांना वाटते अशा काही कृती केल्यानं महायुतीत दुरावा निर्माण होईल, तर असं काही होणार नाही, अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मराठा समाजानं अखेर मूक मोर्चा काढला. त्याचबरोबर आंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण केले. या उपोषणादरम्यान त्यांनी सरकारकडे वेगवेगळ्या मागण्या मांडल्या. या बदलत्या भूमिकेला मराठा मूक मोर्चा क्रांतीचे समन्वयक दिलीप पाटील यांनी विरोध केलाय. संजय राऊतांची अंडरवेअर कुणाची ते मला ठाऊक आहे, असं म्हणत आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांना थेट इशारा दिलाय. राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती, त्यावर नितेश राणे यांनी पलटवार केले. हिवाळ्यात आधीच सर्दी खोकल्याचे आजार उद्भवतात, त्यात आता हवेची गुणवत्ता ढासळते, त्यामुळे आरोग्याच्या समस्याही वाढू शकतात. या काळात मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. गरज भासल्यास नागरिकांनी वेळीच तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा, असा सल्ला आरोग्य विभागानं दिलाय. गजभाऊंचं वय आता जास्त झालंय, मला वाटतंय त्यांना आता डॉक्टरांची गरज आहे. त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. खरं तर कीर्तिकर पक्षासोबत गद्दारी करत आहेत. गोरेगाव येथील कार्यालयात वडील आणि मुलगा एकाच कार्यालयात बसत आहेत. आपला खासदारकीचा निधी मुलाला विकास कामं करण्यासाठी देत आहेत, असा हल्लाबोल रामदास कदम यांनी केलाय. शरद पवार हे आमच्यासाठी आदरणीय आणि अजित पवारांचे तर ते कुटुंबच आहेत, त्यामुळे स्वाभाविकच आहे की कुटुंबियांची भेट होऊ शकते. ज्याप्रमाणे गोंदियात माझ्याजवळ पक्षांच्या सोबतच विरोधी पक्षांचे लोक येऊन दिवाळीनिमित्त भेटतात, त्याचप्रमाणे दिवाळीनिमित्त पवार कुटुंबियांची भेट होऊ नये स्वाभाविकच आहे. राजकारणात मतभिन्नता असू शकते, परंतु कुटुंबात होत नाही. ऐंशी वर्षाच्या वडिलांना एकटं जाऊ देईल का कोर्टात, असं म्हणत आता न्यायालयीन लढा लढताना मजा यायला लागली आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. हारेंगे या जितेंगे ये बाद में देखेंगे मगर लढेंगे जरूर, असा टोला लगावत सुळे यांनी कोर्टाची पायरी चढले. आता उतरायचं नाही, जेव्हा आपण खरे असतो तेव्हा लढायची किंवा निकालाची भीती वाटत नाही, असंही त्या म्हणाल्या.
ज्या क्रूर पद्धतीनं राजकारण चाललंय ते राज्याला पोषक नाही। जितेंद्र आव्हाड यांचा मतदारसंघ असलेल्या ठाणे मुंब्रा परिसरात अनेक अवैध बांधकाम आहेत, अशी प्रतिक्रिया उद्धव गटाचे नेते सचिन अहिर यांनी दिली। महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। यावेळी शिवसेना नेते दिवाकर रावते आणि सचिन अहिर हे उपस्थित होते।